जनरेशन गॅप डिवायडेड बाय एज आणि युनायटेड बाय स्टारबक्स. मित्रांनो असं काहीतरी सेटअप केलेलं आहे, एवढी हाईट दिली आहे. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे गुरुवार, तर जिमला जाऊयात. आज थोडा उशीर झाला आहे, 8:30 वाजले. तो उठायलाच 8 वाजले मला. तर म्हटलं जिमला जावं लागेल, लेट झालं तरी. आज आपलं वॉल माउंटचं स्टँड येणार आहे मॉनिटर हँग करायला, तर बघू जमलं तर आजच करून टाकू वॉल माउंट. तर मित्रांनो झालेली आहे जिम. आज केले बॅक आणि बायसेप, फक्त 2-2 सेट मारले मी. कधी कधी असं वाटतं तुम्हाला की आज नको जायला जिमला, तरी मी थोडं स्वतःला पुश केलं आणि थोडीशी एक्सरसाइज केली, कारण कंटाळा आला होता खूपच. केली एक्सरसाइज मग मी. कधी कधी वाटतं ना तुम्हाला असं की काय यार नको करायला, झोपून राहावं, तसं मला होत होतं. म्हटलं जिम स्किप नको करायला, मग दिवसभर ते गिल्ट फील येतो, यार मी जिम स्किप केली. तो गिल्ट नको यायला म्हणून मी आलो जिमला. तर चला आता जाऊयात घरी. ऑफिसला पण जायचं आहे, ब्लॉग एडिट करायचा आहे. लेट्स सी. चला मित्रांनो, झालेलो आहे मी रेडी. आउटफिट ऑफ द डे टी शर्ट आणि जीन्स. हा काय ऑफिसचा आउटफिट नाही आहे, पण तरी पण मी ऑफिसला चाललो आहे. कारण त्याचं असं आहे की मी फॉर्मल कपडे घालून बोर झालो. आता म्हटलं काहीतरी नवीन काढावं फॉर चेंज. आणि जीन्स काढली तर याच्यात रुमाल होता, आता बनला होता बोळा त्याचा रुमाल. ही जीन्स मी 2-4-6 महिने झालं असं घातली नव्हती. जीन्स काढून देत जावं, सॉरी रुमाल, की ते पण आम्हीच करायचं सगळं. आता विसरलो, ते राहिला तसाच राहिला. तेच म्हणलं, ते आमच्या ऑफिसला आहे बिझनेस कॅज्युअल्स, पण कधी कधी चालतंय, कोण नाही काय म्हणायचं. म्हटलं चला फॉर अ चेंज आज असा आउटफिट करू आणि जाऊ. चला आता ब्रेकफास्ट करू. दूध थंड झालं, हात लावून बघा ना. एवढंसं दूध, अजून दूध पाहिजे. लई येते. 3 जणांना होईल. 3 नाही, आईला नाही प्यायचं. तर मित्रांनो इथे आहे दूध आणि बनवायचं आपल्याला मिल्क शेक. बदाम टाका ना जरा. येस, बदाम मनुके जरा टाका. टाकतो. जुने दिवस का. आधी बनवायचं बाबा आम्ही ड्राय फ्रूट शेक, पण आता काही लक्षातच राहत नाही. फुटाणे टाकू. ड्राय फ्रुट्स खाऊन जमाना झाला. हां, खा घरी असून खाता येणार. येस, हे भिजवायला पाहिजे ड्रायफ्रूट, तेव्हा काहीतरी फायदा होतो त्याचा. नका टाकू. फक्त मी हे टाकतो, बदाम आणि अंजीर. बदाम, अंजीर आणि मनुके पण आहेत. मनुके पण टाकतो. कुठे आहे मनुके. तर मित्रांनो हे बघा, मस्तपैकी ब्रेकफास्ट आहे इथं. नाचणीचा डोसा, मस्त 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 दाखवतो बाहेर जाऊन. एकदम शेप मस्त आला. म्हटलं चला टाकूनच देऊ. तर याच्यासोबत आहे ड्रायफ्रूट बनाना मिल्कशेक, तर तो मी बनवतो आता. आपण करूयात ब्रेकफास्ट. मस्त लागतो मित्रांनो नाचणीचा डोसा. तुम्ही पण करून बघा. प्रियांका, तुला आधीच माहित होतं का नाचणीचा डोसा? नाचणीचा डोसा पण बनवतात. प्रेग्नन्सीमध्ये सगळं मस्त झालं. फक्त नाचणीचं पीठ पाणी टाकायचं आणि करायचं. नाचणीचं पीठ दहीमध्ये आणि सॉल्ट टाकायचं, झालं. आणि 20-25 मिनिटं भिजायला ठेवायचं. कसं करायचं परत सांग. सांग ना. पोरग रडतंय.
तर चला मित्रांनो, आता ऑफिसला जाऊ. उशीर झाला आहे, जरा 12:30 वाजले. थोडंसं काम होतं. काही नाही, आता गेल्यावर डायरेक्ट मी लंचला जाणार आहे. आणि जे काम असेल ते लंच नंतर. मग 12 ते 9, तर ॲक्च्युली 12:30 ते 9 व्हायला लागले. थोडं आज आपलं एक ॲमेझॉनमधून पार्सल येणार आहे. तर मॉनिटर आहे ना, तो मला भिंतीवर फिक्स करायचा आहे. कारण खाली ठेवला ना, तो एवढा काही स्टेबल नाही आहे. तो असा तसा हलू शकतो, म्हणजे थोडा धक्का लागला की तो पडू शकतो. मग एकदा वॉल माउंटवर फिक्स केलं ना, काही प्रॉब्लेम नाही. आणि छोटी मुलं बहिणींचे आले किंवा विवान उद्या मोठा झाला, त्याला वेळ आहे अजून. पण आता सुट्टीला पुढच्या महिन्यात येणार ते सगळे. थोडा धक्का लागला की तो पडू शकतो. म्हटलं एकदा वॉल माउंटवर फिक्स करू. मग ती ब्रॅकेट मागवलं आहे मी, 300-400 रुपयाला येईल असते ॲमेझॉनवरून. मग तुम्हाला बघायला मिळेल मॉनिटर. नुसतं मॉनिटर खरेदी केलं तर त्यासोबत बऱ्याचशा गोष्टी येतातच ऑटोमॅटिकली, मग ते तुम्हाला ऑर्डर कराव्या लागतात. पण मला चांगले मिळाले असं वाटते मॉनिटर या सेगमेंटमध्ये. कारण बाकीच्या ठिकाणी बघितलं मी, डेल, HP, एसर, लिनोवो 24 इंचचा लॅपटॉप जास्तच होता. सॉरी, मॉनिटर 10,000-15,000 असा होता. मग मी झेब्रोनिक्सचा घेतला. ब्रँड प्रमोशन काही नाही आहे. काही लोकांना वाटेल की 1000 सबस्क्रायबर झाले, आलं का काय तुम्हाला पैसे, तसं काही नाही आहे. तर मी जे गोष्ट घेतो आहे किंवा वापरतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण थोडीफार हेल्प होईल. तुम्हाला जे सर्च करावं लागेल त्याची मेहनत वाचेल. आणि त्या ब्रँडमध्ये कमी पण होते, 20 इंच, 18 इंच. मग ती प्राईस अजूनच कमी होते. तुम्हाला 3,000पासून मॉनिटर मिळतात. ज्या लोकांना लॅपटॉपवर काम करायचा कंटाळा आला आहे किंवा ऑफिसमध्ये असतो एवढा भला मोठा मॉनिटर आणि घरी आल्यावर एवढूसा, आपलं माझा तर 14 इंचचाच होता, म्हणजे आहे लॅपटॉप. आणि ते मग बरोबर नाही वाटत, एकदम बारीक असतं. आणि काय काय गोष्टी असतात की एक्सेल म्हणा किंवा आमचं म्युलसॉफ्टचं एनीपॉईंट स्टुडिओ, अशा गोष्टी मोठं मॉनिटर असलं की बरोबर चांगलं एडिटिंग वगैरे तुम्हाला काम करायला सोपं जातं. हे बघा, उचलले बाबा गाड्या. या टायमाला येतात ते, आणि रात्रीचे पण यायला लागलेत. रात्रीचे पण इथं असतात, इराणी कॅफेच्या शेजारी. भेटूयात ऑफिस झाल्यावरती, बघू काय शूट करता येते का. सी यू देन, बाय. Few moments. गावाची ना थँक्यू. मित्रांनो, स्टारबक्सची कॉफी मी पहिल्यांदा पार्सल घेतली आहे आई आणि प्रियंकासाठी. नीट जायला पाहिजे आता फक्त घरी, एवढंच एक टार्गेट आहे माझं. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 7:30. घरी चाललो आहे मी. जसं तुम्हाला सांगितलं की स्टारबक्स कॉफी घेऊन चाललो आहे. आज गुरुवार असल्यामुळे त्यांच्याकडे बाय वन गेट वन असतं. मी ऑफिसमध्ये पित असतो कॉफी, मग मी प्रियंकाला घरी येऊन सांगत असतो की आज मी कॉफी पिलो. गुरुवारी बाय वन गेट वन असतं ना, मग ऑफिसमधले लोक काय म्हणतात, चला इवन नंबरमध्ये चला. म्हणजे 2, 4, 6, 8 एखादा ऑड नंबर असला ना का आम्ही अजून एखादा मेंबर तयार करतो, इवन नंबर करतो. कारण ते बाय वन गेट वन असतं ना, त्यामुळे. तर प्रियंकाला घरी आल्यावर सांगितलं. प्रियंका म्हटली आम्हाला का नाही आणत. आज तिच्याबरोबर लक्षात राहिलं. म्हटली गुरुवार आहे आज, तर कॉफी घेऊन या. स्टारबक्स कॉफी ती पहिल्यांदा पिणार आहे प्रियंका. लेट देम गो. मला सावकाश जावं लागणार आहे. कॉफी सांडली नाही पाहिजे यार. तसं त्यांनी पॅक करून दिले, घरी गेल्यावर दाखवतो.
ते वरचं झाकण काढून खायचं असेल तर खाऊ शकतो. एवढं नाही, थोडं घ्याल ना. कशी आहे? म्हणजे ओके ओके असं काढ. कशी आहे? कॉफी का क्रीम? काय खाल्लं तू? खालचं काढ. खा ना क्रीम. कधी बघायला नाही भेटली, आता खायला भेटली. जावाची जावा चिप आहे. डार्क चॉकलेट गोड नाही जास्त. तर मित्रांनो हे बघा वॉल माउंट आलेलं आहे. मॉनिटर हँग करायला अनबॉक्स करू त्याला आता. गोड नाही जास्त, त्यामुळे तुला आवडली नसेल. गोड नाही आहे, कॉफी असते जास्त. आणि मेन आयटम बघा, हे भिंतीला लावायचं आणि हे पुढचा पार्ट पण मूव होतं इकडं तिकडं. आणि हे पण असं. आई फर्स्ट टाइम स्टारबक्सची कॉफी पिती आहे. स्टारबक्स. प्रियंका आत्ता फर्स्ट टाइम पिली आहे. फर्स्ट टाइम. आई पण फर्स्ट टाइम. बघा, जनरेशन गॅप डिवायडेड बाय एज आणि युनायटेड बाय स्टारबक्स. ते याच्यात दाखवलं ना, हे बघ इथं दाखवलं असं. कारण असं काहीतरी सेटअप केलेलं आहे. एवढी हाईट दिली आहे. तर मागून दाखवतो कसं आहे. ॲडजस्टेबल आहे, सगळीकडून ॲडजस्टेबल आहे. वायरिंगचं काहीतरी करावं लागेल फक्त. असं आहे सेटअप. चला आता जेवण करू. आईचं आणि इवानचं झालंय जेवण. इवान काय खातो रे? काय खातो? काय खातो? ते निघतंय बरं का, तू तोंडाला झाली. हे बघा मित्रांनो, आता वॉकिंगला चाललोय आम्ही. जेवण वगैरे झालंय. अरे त्याची उलटी हे नाही घेतलं रुमाल? आणलंय आईकडे रुमाल. तर विवानची पाण्याची बॉटल, रुमाल सगळं घ्यावं लागतं आम्हाला वॉकिंगला जाताना. काय म्हणते प्रियांका? प्रियांका दमली जरा, जास्त काम असते आईला आणि प्रियांका.